आता सविस्तर बातम्या। एमआयएम आणि मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा विरोध झुगारत महापौरांच्या शिष्टमंडळाचं विमान चीन दौऱ्यासाठी आज टेकअप होणार आहे। आज संध्याकाळी महापौर चीनसाठी रवाना होणार आहेत। शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ मात्र चीन दौऱ्यावर जाणार नाहीत। भारत आणि चीनचे तणावपूर्ण संबंध लक्षात घेता चीन दौरा रद्द करा या मागणीसाठी एमआयएमने पालिकेसमोर चीनचा राष्ट्रध्वज जाळला। सभागृहातून राजदंड पळवला, सभात्याग केला, मात्र त्याचा काहीही उपयोग नाही। चीन दौऱ्यासाठी विरोध करणारी एमआयएम एकटी नव्हती। भाजपसोबत पालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेचाही चीन दौऱ्यासाठी विरोध आहे। आज भारत आणि चीनचे संबंध काय चालू आहे आपल्याला माहिती आहे। पाकिस्तानचं तर घडोघड चालू आहे, परंतु चायनाचा देश कुरापती करतोय आपल्या सीमेवर। सिक्कीम सारख्या प्रदेशात, अरुणाचल सारख्या प्रदेशात आपल्याकडे सैन्य जमा करते। मला असं वाटतं अशा देशाच्या दौऱ्यावर आपल्या महानगरपालिकेच्या कोणत्याही पदाधिकारी जाण्याची आवश्यकता। चायनाची कुठे बरोबरी करायला चाललो आपण आपल्या शहराची पाहणी करावी, अभ्यास करावा, असं माझं प्रशासनाला सांगणं, शिवसैनिकांना मी सांगितलेलं आहे। कारण अशा प्रकारचा दौरा शक्यतो टाळावा। औरंगाबाद महानगरपालिका के महापौर साहब और आयुक्त महोदय और एक डेलीगेशन चाइना के लिए जा रहा है, तो हमारा बोलना इतना ही है कि महापौर साहब ने चाइना का दौरा नहीं करना चाहिए। जो चाइना हमारे देश पे बुरी नज़र रख रहा है, मुझे अब ऐसा लगता है कि कहीं चाइना का सपोर्ट भाजपा सरकार तो नहीं कर रही है। मेरा स्पष्ट आरोप है कि चाइना को भाजपा सरकार सपोर्ट कर रही है। शिष्टमंडळातील सेना सदस्य यांनी दौरा रद्द करून भाजपला पेचात टाकलं, मात्र भाजपकडून या विरोधाची दखल घेतलीच गेली नाही। सर्व विरोध झुगारत आज महापौरांचे विमान चीनला रवाना होणार आहे। भाजप नगरसेवक आणि आयुक्त आज संध्याकाळी चीनला जाणार आहेत। यावर एमआयएम शिवसेना काय भूमिका घेते हे पाहावं लागेल।